आपल्या MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी आपल्या आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये म्हणजे आजच्या पॉडकास्टमध्ये सम स्पेशल गेस्ट आलेले आहेत. आज या सिरीजमध्ये आहे गणेश, प्रथमेश आणि किशोर. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आज ह्यांचं वय बघता आणि मार्केटमधल्या मुलांचं वय बघता त्यांची आणि यांची अचिव्हमेंट कम्पेअर नाही करू शकत. कारण बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की व्हॉट आफ्टर इंजिनिअरिंग किंवा व्हॉट आफ्टर द ग्रॅज्युएशन, किंवा देर आर सम who have already completed graduation and still they are thinking what I did and what I have to do the next. But these are the champs from the MIT College of Railway Engineering and Research. They have already achieved what they wanted to, and I am sure in the coming couple of years they will achieve better than what exactly they have achieved today. मला खरंच अभिमान वाटतो तुमच्याकडे बघून. या वयामध्ये 18-20 किती वय आहे तुमचं? रनिंग 22. तुझं थोडं जास्त आहे, 21. आज 20तल्या मुलांनी जर पेटंट अप्लाय करत असतील तर खरंच इंडिया इज डेव्हलपिंग. अँड आय एम प्राऊडली टू से दॅट दीज आर फ्रॉम द MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी. किशोर, गणेश and Prathamesh, I come to know that you people have already applied for the patent. Some of the patents are already published and you have already started some startup as well. I really heartily congratulate you guys. Thank you, sir. And I'll be really happy to listen you. What was the motivation behind this and how this journey so far? काय आहे तुझं सर पेटंट? म्हणजे माझं पेटंट एक इरिगेशन सोल्युशन तयार केलं तुम्ही सर. जे आपण शेतकरी आपले पाहतो हा. त्यांना इरिगेशन असेल किंवा पिकांची जी मॉनिटरिंग करायचं ते स्वतः जाऊन मॅन्युअली करावं लागायचं किंवा एखादा मजूर लावावा लागायचा. बरोबर आहे. त्यातून प्रोडक्शन आधीच कमी, त्यात ते शेतकऱ्याला फायदा काय भेटत नव्हता. करेक्ट मग आहे. त्याचा तो प्रॉब्लेम स्टेटमेंट मी असं मॉडेल तयार केलं जे स्वतः मॉनिटरिंग करतं, हेल्थ डिसीज वगैरे काय झालं ते प्रिडिक्ट करून सोल्युशन देतं, प्लस इरिगेशन पण स्वतः करतं. ग्रेट. प्रिसिजन ऍग्रिकल्चर. प्रिसिजन ऍग्रिकल्चर. तुझं बॅकग्राऊंड काय ऍग्रिकल्चरचं आहे? नाही सर, नाही. मी ENTC इंजिनियर आहे. ओके. आता माझं फायनल इयर चालू आहे आणि ही माझ्या आयडिया फर्स्ट इयर मध्ये ते जेव्हा नवीन आलो आणि हॅकॅथॉनला मी फर्स्ट टाइम पार्टिसिपेट केलं. ओके. त्यात मला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट होता की स्मार्ट इरिगेशन. ओके. मग त्यामध्ये मी माझे जे गाईड होते त्या टाइमला वेळापुरे सर, ओके. त्यांनी खूप मदत केली. त्यांना विचारले बाबा सर एक्झॅक्ट मला असं प्रॉब्लेम स्टेटमेंट आढळलं आहे, मला हा सॉल्व्ह करू शकतो मी. ओके. मग पहिल्यांदा माझी स्टोरी अशी की रंगीत आहे की पहिल्यांदा मी बेसिक लेवल पासून चालू केलं की त्यामध्ये मी एक असा मॉडेल तयार केलं की जे सिम्पल वे मध्ये करत होता. करेक्ट. पण ते मार्केटमध्ये ते उतरवायचं थोडं टफ जाईल ना. करेक्ट. मग आपले युनिकनेस दाखवण्यासाठी मी त्याच्यावर मेंटोर आणि मी आम्ही दोघांनी मिळून रिसर्च केला. त्याच्यावर थोडीशी काही इम्प्रुव्हमेंट असेल किंवा काही सोशल इम्पॅक्ट वगैरे प्रोडक्ट शेतकऱ्याला अशा गोष्टी काही नोटीस केल्या. ओके. त्यातून इम्प्रूव्ह करून आम्ही फायनल आता सध्या प्रोडक्ट तयार केलं. ओके. आता टेस्टिंग पण झाली फार्म मध्ये. सही. त्याचा एक 80% रिझल्ट आपल्या साईडने की प्रोडक्ट इफिशियन्सी देतं. ग्रेट. ग्रेट. त्यासाठी आता पेटंट रजिस्टर आहे आणि या पुढच्या वर्षी पेटंट हे करा स्टार्टअपचे भानगडी द्यायचं. अच्छा, सही आहे. खरंच आज जर विचार केला मार्केटमध्ये जे शेतकरी आहेत, बिकॉज आय नो दॅट आय ऑल्सो पर्सनली बिलॉंग फ्रॉम फार्मिंग बॅकग्राऊंड अँड आय अंडरस्टँड द पेन पॉइंट्स ऑफ द फार्मर्स अँड व्हॉट एक्झॅक्टली द सोल्युशन यू हॅव बीन क्रिएटेड अँड इफ इट इज कमिंग इन टू द रिअल मार्केट, आय विल बी रिअली हॅट्स ऑफ टू यू. गणेश, तुझ्याबद्दल सांग, काय एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव बीन अप्लाइड? सर मी माझा पेटंट फाईल केलेला आहे. हा. माझं जे डिव्हाइस आहे न्यूरोवॉक्स, हा. मी न्यूरोवॉक्स डेव्हलप करतोय. Okay. बेसिकली डिव्हाइस ज्याला बोलता येत नाही, फॉर एक्झाम्पल ज्याला बोलता येत नाही, पॅरालाइज पेशंट्स आहे, हा. फॉर एक्झाम्पल अजून ALS आहेत, हे सगळ्यांना बोलता येत नाही. सो आपलं जे डिव्हाइस आहे ते त्यांना बोलण्यामध्ये हेल्प करतं. अच्छा, अं, सही आहे. सही. प्रथमेश. सर जसं आपल्याला माहिती की ऍग्रिकल्चर हे इंडियन इकॉनॉमीचं बॅकबोन आहे. बरोबर आहे. पण फार्मरला म्हणजे ऍग्रिकल्चर एक सेक्टर आहे जे खूप कमी डेव्हलप झाले आणि तिथं हा. ऑटोमेशन किंवा जे काही टेक्निकल गोष्टी आहेत ते खूप कमी आहेत. हा. तर मला असं जाणवलं की आता जो कोणी आहे तो शिक्षणाकडे वळायला लागला, शेती हा. कोणालाच करू वाटत नाहीये. हा. म्हणून हा प्रॉब्लेम मोठा आहे की शेतामध्ये लेबर मिळत नाहीये. परफेक्ट. तर बरोबर आहे. ते करण्यासाठी किंवा असे काही शेतकरी आहेत ज्यांना स्वतःचा ट्रॅक्टर नाही, स्वतःचे इक्विपमेंट नाही, खरं आहे. तर त्यासाठी मी एक वर्कफोर्स प्लॅटफॉर्म तयार केला होता ज्याच्यामध्ये शेतकरी लेबर हायर करू शकतो. आता जे शेतकरी आहेत त्यांना फक्त त्यांच्या गावाच्या रेडियस मध्येच लेबर हायर करू शकतात. बरोबर आहे.
पण जर माझं प्लॅटफॉर्म वापरलं तर ते रेडियसच्या बाहेर जाऊन लांबचे लेबर्स पण हायर करू शकतात. ओके, सोबतच इक्विपमेंट रेंट करू शकतात, जसं की ट्रॅक्टर असेल, हार्वेस्टर असेल, करेक्ट आहे. सो ऑन. आणि अजून एक पेटंट मी फाईल केलं होतं जे की फरो इरिगेशनच्या रिलेटेड होतं. आता फरो इरिगेशन ही एकटीच मेथड आहे ज्याचं अजून कुठंच ऑटोमेशन झालेलं नाही. हम्म. आणि ती अशी मेथड आहे जी एलिमिनेट पण होऊ शकत नाही. जसं ऊसाची शेती आहे, त्याला आपण फरो इरिगेशननेच पाणी देऊ शकतो. ड्रीप वगैरे दिलं तर शेतकऱ्यासाठी ते इफिशियंट राहत नाही. हा, पण फरो इरिगेशन अशी एक मेथड आहे ज्याला कॉन्स्टंट एक लेबर कायम शेतामध्ये उपलब्ध असावा लागतो, बरोबर आहे. किंवा त्याचं वॉटर वेस्टेज पण खूप आहे. करेक्ट तर आहे. मी त्याला काही सॉफ्टवेअर आणि काही हार्डवेअरच्या एम्बेडेड सिस्टीमच्या युजनी ऑटोमेट केलंय, ज्याच्यामुळे तिथं शेतकऱ्याला थांबायची गरज नाही. तो फोनवरून फरो इरिगेशन मॉनिटर करू शकतो. हम्म. आणि सोबतच शेतकरी इलिटरेट असल्यामुळे मी त्या मोबाईल ऍपचा इंटरफेस असा बनवलाय की एकदम इलिटरेट शेतकरी पण फक्त ग्राफिक्सच्या सहाय्याने तो मोबाईल ऍप वापरून शेतात इरिगेशन करू शकतो. आणि बिकॉज ते ऑटोमेशन आहे, तिथं आयओटी वापरलेलं आहे, तर वॉटर वेस्टेजची शक्यता खूप कमी आहे, बरोबर ज्याच्यामुळे वॉटर इफिशियन्सी पण वाढेल आणि सस्टेनेबिलिटीला पण हेल्प होईल. आहे. ग्रेट. सो यू हॅव ऑलरेडी अप्लाइड अँड पब्लिश ॲज वेल. हा, एक पेटंट पब्लिश झालंय, एक पेटंट फाईल केलंय मी. अच्छा, एक फाईल केली आणि फाईल केलं पब्लिश पण झालं. हो. गुड, गुड. सी, these are the students of MIT College of Railway Engineering and Research, Barshi. They have already applied for the patents. पेटंटचं ठीक आहे, पब्लिश पण होईल आणि पेटंट मिळेल पण. पण त्यांचा जो माइंडसेट आहे, बिहाइंड द पेन ऑफ द पीपल, दे आर रिअली रिडिंग इट. आणि तो पेन जर त्यांना वाचता येत असेल, त्यांना जर समजत असेल आणि त्या पेनवरती जर ते काम करत असतील, तर व्हॉट एक्झॅक्टली सोसायटी इज लुकिंग फॉर. We should always think about the solving the problems of the society, and these are the people, they are really helping to solve the problems of the society. And at the end completion of your graduation, if you are unable to solve the problem of the society, who will hire you? But our MIT Core students, they are already started to solve the problem of the society. आणि तुम्ही जो मुद्दा घेतलाय शेतकऱ्यांचा किंवा त्यांचे जे पेन पॉइंट्स, अँड यू आर टॉकिंग अबाउट वर्कफोर्स, जनरली this type of concepts are into the European countries, येस. right? But they are decentralized, and it is really challenging in us because creating infrastructure and then executing the same, it have challenges. But Yes, sir. still, you people are working. It is really good. गणेश, मला तुझ्याबद्दल समजलं की you have own startup. येस What exactly? सर, माझं स्टार्टअपचं नाव आहे विबझो. Okay. सो बेसिकली माझं स्टार्टअप आहे ते ई कॉमर्स वेबसाईट आहे. हा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कस्टमर आहात, Right. तुम्हाला तुमची कार मॉडीफाय करायचं आहे. Okay. तुम्ही लोकल मार्केटमध्ये जाल, तुम्हाला वेगवेगळ्या शॉपने जावं लागेल. बरोबर आहे. कुठे तुम्हाला कुठे सामान भेटेल, एकाच इथे भेटेल, दुसरीकडनं नाही भेटणार. खरं आहे. तुम्हाला सगळं आम्ही एका जागी अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके. सो विबझो वरती तुम्ही जाल, तुमची गाडीचं मॉडेल वगैरे तुम्ही डिसाईड कराल, बरोबर. सिलेक्ट केलं. सो तुम्ही ऍज अ गेम, तुम्ही गेम खेळतात त्या प्रकारे तुम्ही कारला मॉडीफाय करायचा. ओके. मग कारला मॉडीफाय केलं, फायनल व्यू घेतलं आणि तुम्ही ऍड टू कार्ड केलं. सो ते जे सगळं सामान, मी छोट्या ते छोट्या सामान पासून, म्हणजे स्टिकर पासून ते मोठमोठे कारचे व्हील्स ऑल मटेरियल जे काय लागणार असेल. येस येस, ते सगळं तुमच्या घरी डिलिव्हर होऊन जाईल. ओके. आणि तुमचं काम, तुम्हाला जे मार्केटमध्ये जाऊन हुडका लागतं काही गरज particular नाही, गोष्ट. डायरेक्टली युअर पीपल, युअर टीम विल कम ॲट होम इटसेल्फ. येस, आणि बऱ्याच Okay. गोष्टी आपल्याला हव्या तशी भेटत पण नाही. राईट, राईट. कारण एक धाराशिवमध्ये अवेलेबल आहे, तर दुसरी मुंबईला अवेलेबल आहे, पुण्याला अवेलेबल आहे. करेक्ट आहे. तो आम्ही सगळे एका जागी अवेलेबल करून देतो. राईट, राईट. So आमची विबझो राईट. असं ऍज अ ई कॉमर्स वेबसाईट काम करत आहे. ग्रेट, येस. ग्रेट यार, ग्रेट. युअर ब्रांच? एनटीसी. You are from electronics and telecommunication. You are from? ENTC. You are also from ENTC. मेकॅनिकल. You are from mechanical. Right, good. So generally these students are not from one background. They are separate. I mean different backgrounds. So many students are from mid-career. They are working for different problems and they are trying to resolve it as well. मला एक प्रश्न असा पडतो की you are not completed your graduation yet. You are on the way to complete in a couple of years. What was the motivation behind it? का असं वाटलं तुम्हाला? आज पण तुमचे मित्र 10, 20, 30 रुपयासाठी इकडे तिकडे फिरत असतील किंवा काही जण काय करत असतील हे तुम्हालाही माहिती आहे. बट तुम्हाला असं का वाटलं की हे का मी हा प्रॉब्लेम वरती मी काम करावं असं का वाटलं? व्हॉट वॉज द रिअल मोटिवेशन बिहाइंड इट? सर ऍक्च्युली ना, माझी जी मम्मी आहे, हा, तिचं बॅक म्हणजे तिचे प्रायमरी बॅकग्राऊंड ते फार्मरच. हा. आणि सुट्ट्याचे सीझन असला की मी आवर्जून, मला रानात आवडत मी जात होतो. अच्छा. मग तिथे आजोबांना मला काम करताना खूप वेळा पाहिलं. हम्म. मग तर रात्रीचं पाणी सोडायला जाऊ उसाला, बरोबर आहे. गव्हाला पाणी द्यायचं सकाळी. मग ते त्यांना कष्टाचं काम बघून थोडंसं मला असं वाटलं की बाबा इंजिनिअरिंग फील्ड आपली आवडते,
त्यात आपण काहीतरी सोल्युशन काढावं की जे त्यांना खूप फायदेशीर आहे. आणि एका शेतकऱ्यांसाठी नाही तर आपल्या जे भारतात अनेक शेतकरी आहेत जे बरोबर. अफोर्ड करू शकत नाहीत किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड थोडंसं लो आहे, त्यांना हेल्पफुल काहीतरी आपण असं करायचं डिझाईन की ते त्यांना फायदा होईल. त्यांचं फॅमिलीला कधी असं वाटलं नाही पाहिजे की यार आपण हे घेऊ शकत नाही किंवा हे आपल्या बजेटमध्ये नाहीये कसं होणार. सो त्या विचार करून मी असं डिझाईन करायचं ठरवलं की असं सोल्युशन काढायचं जे ऑलराऊंडर असेल शेतीसाठी. राईट मग राईट पहिला राईट. फोकस माझा इरिगेशन वर होता. ओके ओके. इरिगेशन का तर जे पाणी आहे आता ते प्रॉपर सध्या- जर पिकांना भेटलं तरच ते पीक चांगलं येतं खरंय खरंय. प्रॉफिटेबल चालतं. बरोबर आहे. मग नंतर मला डोक्यात पुन्हा अजून एक विचार आला की आपण फक्त इरिगेशनच का करायचं. हम्म. तिथे आपल्याला मॅनवर्क लागत म्हणजे आता जर पिकाची काळजी घेणं असेल तर एखादा कोणता डिसीज आहे का काही चेक करणं असेल मग ते त्यांना चेक करायचं म्हणलं तर आत्ताच्या मार्केटमध्ये आपल्याला वेब ऍप वगैरे मिळतात बट त्यांचं सबस्क्रिप्शन पाहता त्यांना ते अफोर्डेबल नाही किंवा बरोबर आहे. समजत नाही एक्झॅक्ट कोणतं घ्यावं. खरंय. मग जर ऍग्रीड मध्ये जर आपण चौकशी करायला गेले की पानाची सॅम्पल घेऊ तर त्यांची प्रोसेस लेंदी राहते, बरोबर. टाइम कन्झ्युमिंग. मग जर आपण त्याचं आपल्याच रोवर मध्ये जर थोडं मॉडिफाय केलं ते स्वतः जाऊन तिथं कॅप्चर करेल, तिथून अनालाइज करून एक रिपोर्ट तयार करून देईल की बाबा हा डिसीज आहे पर्टिक्युलर तो आपण असं सॉल्व्ह करू शकतो. ओके. आणि महत्वाचं केमिकल फ्री आहे सर. म्हणजे Great. जे आपण केमिकल युज करतो पिकांवर ते करायची गरज Okay. नाही. सेंद्रिय पद्धतीने शेती व्हायची आधीच्या काळी. हम्म. तसंच एक रूपांतर मी याच्यात सोल्युशन दिले. Solution दिले. डेटाबेस असं तयार केलं की त्यामध्ये ते सोल्युशन आहे. Correct. आणि चॅटबॉट आहे त्यामुळे 24/7 Available अवेलेबल असेल. त्यासाठी शेतकऱ्याला स्वतः जाऊन शेतात बघावंच म्हणून काही नाही. तो घरी बसल्या ऑन स्क्रीन बघू शकतो किंवा एक्झॅक्ट शेतीमध्ये काय काय चालू स्टेटस आहे काय ते. नाही. सो बरोबर आहे. जर विचार केला तर इक्वेलिटी असेल तर एक ते शेतकऱ्याला पण फायदा प्लस ते जे रोवर आहे त्याचा इफिशियन्सी वर्कला पण फायदा असं एक कन्सेप्ट तयार केली. बरोबर आहे. जनरली मार्केटचा विचार केला तर आपण म्हणतो की हे फक्त USA आणि UK मध्येच आहे, असं काही नाहीये. कधीतरी MIT मधल्या आमच्या या चॅम्प्सला येऊन भेटा, तुम्हाला हे सोल्युशन 100% मिळतील. गणेश, तुझं काय मोटिवेशन होतं? सर बेसिकली ज्यावेळेस मला आयडिया आली तेव्हा मी 12th होतो. हा. जस्ट मी 12th चे बोर्ड देऊन म्हटलं आता आपल्या रद्दी विकायला जावं. हम्म. रद्दी विकायला गेलो आणि तो जो माणूस होता दुकानवरती तिकडे त्याला बोलता नव्हतं, मुका होता. ओके. आणि बस त्याला मी आधीपासून बघत होतो, लहानपणापासून त्याला मी बघत होतो. पण त्या दिवशी मला असं वाटलं की ह्याला बोलता येत नाही, किती प्रॉब्लेम होते. कारण तेव्हा मी त्याला बरेच टाइम झाले कारण मी ऑब्झर्व करायचो त्याला डेली लाईफमध्ये किती प्रॉब्लेम होतात. सो मी विचार केला की असे कित्येक जण आहे असे. मी त्याला रिपोर्ट काढला. ऑल ओव्हर वर्ल्ड अराउंड 70 मिलियन पीपल्स आहेत राईट. की ज्यांना बोलता येते आणि ते खूप डेली लाईफ सफर करतात. सो मी रिसर्च केली यावरती की मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे. सो जे अवेलेबल आहेत ते एक तर सर्जरी थ्रू आहे आणि जे डिव्हाइस अवेलेबल आहेत ते खूप कॉस्टली आहेत. बरोबर आहे. सो मी माझ्या लेवलला रिसर्च करायला सुरुवात केली की मी यामध्ये काय करू शकतो अजून. सो मी त्याच्यामध्ये मॉडिफाय करत गेलो. हे बघ कसं करतंय, जे कॉस्टली आहेत ते कसं बघ करते मी त्यामध्ये रिसर्च केली. सो वर्क करतंय असं करते. सो मी त्याचे सगळे बुक्स वाचले, रिसर्च केली. मग मी माझं न्यूरोबॉक्स डिव्हाइस तयार केला आणि जे मार्केटमध्ये अवेलेबल डिव्हाइस आहेत त्यांची प्राइस अराउंड जात होते 80,000 ते 2 लाख रुपये. ओके. ओके. आणि माझा डिव्हाइस मी ठरवलं होतं की मला 5,000 ते 10,000 ह्या रेंजमध्ये ह्याला आणायचंच आहे. सो बेसिकली मी माझ्या डिव्हाइसला या प्राइस पर्यंत आणत मी आता न्यूरोबॉक्सला 7,000 पर्यंत आणलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये जे डिव्हाइसचं काम जे डिव्हाइस आहे ते 1.5 लाख पर्यंत भेटत आहे. तेच मी इंडियामध्ये 10,000च्या आत आणलेलं आहे. गुड. प्रथमेश, तुझा जो वर्कफोर्स आहे खरंच आहे, रिअली लाईक इट. बट काय एक्झॅक्टली हाऊ डिड यू मीन्स याचा रिसर्च कसा केला एक्झॅक्टली की हे मार्केटची खरंच गरज आहे? म्हणजे जेव्हा आम्हाला सेकंड इयरला एक डिझाईन थिंकिंग म्हणून सब्जेक्ट होता, हा. मंगेश केवडकर सर तो सब्जेक्ट शिकवत होते आम्हाला. तर तेव्हा सर सांगत होते की फक्त जॉब व्हायचा आपला करिअर ऑपॉर्च्युनिटी नाही, आपण स्टार्टअप पण चालू करू शकतो, एंटरप्रेनर बनू शकतो. ग्रेट. तर तेव्हा सरांनी सांगितलं की पहिल्यांदा कुठलं इनोव्हेशन करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायची गरज आहे. तर तुम्ही डायरेक्ट आयडिया येणं शक्य नाही. तर सरांनी आम्हाला असाइनमेंट दिली होती की तुम्ही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून या 1 मंथच्या आत. तर बरोबर. तेव्हा मला असं जाणवलं की भरपूर सेक्टर आहे जे डेव्हलप झाले, पण ऍग्रिकल्चर सेक्टर आहे जिथे खूप प्रॉब्लेम्स आढळले मला. तर मी मग माझा मामा एक प्रगतशील शेतकरी आहे, तर त्याच्या एक्सपिरियन्सचा उपयोग केला. माझे वडील पण म्हणजे माझ्या कानावर येत होतं की शेतात कामाला माणसं मिळत नाहीये, शेतात कामाला माणसं मिळत नाहीये. तर मला असं वाटलं की मग आपलं इंजिनिअरिंग नॉलेज आणि या लोकांचं एक्सपिरियन्स मिळून आपण याच्यावर काम केलं पाहिजे. गुड. तर काही फॅक्टर्स असे मला आढळले जे जर आपण शेतकऱ्यांना दिले तर
शेतकरी पण टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतील. बरोबर त्यातला 3 फॅक्टर्स म्हणजे पहिला लो कॉस्ट असलं पाहिजे, Fact. दुसरं इफिशियंट आणि फिजिबल असलं पाहिजे शेतकऱ्यासाठी, खरंय. आणि इझी टू यूज असलं पाहिजे की शेतकरी लिटरेट असून तो ती टेक्निकल गोष्ट वापरू त्याला यूज शकेल. वापरता करता आली तर पाहिजे. त्या तिन्ही गोष्टींचं कंबाईन करून काय करता येईल ते बघितलं मी. खूप दिवस त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केलं, आणि मग एक दिवशी मग मला असंच आयडिया सुचली, मी डिझाईन केलं, आणि मग माझ्या सीएसच्या मित्रांच्या मदतीने मग मी सॉफ्टवेअर डेव्हलप ते केलं. डेव्हलप केलं. ओके, गुड. मार्केटमध्ये तुम्ही रॅन्चो ऐकला असेल, बघितला असेल, मूवी मध्ये पाहिला असेल. रिअल रॅन्चो बघायचा असेल ना, तर MIT मध्ये या, बार्शीमध्ये तुम्हाला 100% हे भेटतील. आज हे तिघजण त्या रॅन्चोच्या स्वरूपामध्ये किंवा त्यांच्या रूपामध्ये आपल्याला त्यांच्या स्टोरीज सांगतायत. मला अजून एक असं समजलं की यू ओन सम आविष्कार प्राइजेस ॲज वेल. सर स्टेट लेवल पर्यंत आम्ही सिलेक्ट झालो. त्याची जर्नी अशी सांगायला गेली तर खूप मजेशीर पण आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. हॅपी टू लिसन. ऍक्च्युअली ना माझं फर्स्ट आविष्कार जे होतं ते 2025च्या पिरियड मध्ये होतं. Okay. त्या टायमाला मी एकटाच होतो आणि अजून एक सिनियर होता माझा मेकॅनिकलचा. त्याची माझी आतापर्यंत म्हणते मी त्या टायमाला सेकंड इयरला नवीनच होतो, त्याची माझी ओळख नाही. आम्ही दोघंच असे की स्टेट लेवलला सिलेक्ट झालो. ओके. आता जायचं कसं, म्हणजे तिथं नवीन मुलं येणार, नवीन इंटरेक्शन, पुन्हा मेंटर तर आहेच सोबत, बट एक्झॅक्ट आपण कसं ते रिप्रेझेंट करतो आपलं कॉलेज ते मेन राहतं. मग त्यासाठी आमची सुरुवात तयारी झाली, बाबा हा मॉडेल असं व्यवस्थित प्रॉपर करायचा. तिथून त्याचा टॉपिक हा होता की रेल्वे टर्निंग पॉइंटला जे क्रॉसिंग होते ते ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शनचा टॉपिक होता. ओके. आणि माझा इरिगेशनचा होता. मग आमच्या दोघांचे डिपार्टमेंट वेगवेगळे. मग आम्ही अशा मोटिवेटिंग की बाबा सोबत तर राहत ऍटलीस्ट. मग एक फायदा हा होता की सोबत राहू, पण तिथं प्रेझेंट करताना सेपरेट. बरोबर आहे. आपल्या टिकून तर राहायचं. आपला MITचं नाव जे आहे ते आपल्याला त्या स्टेट लेवल पर्यंत नाहीच आहे. मग आमची जर्नी चालू झाली. आम्ही गेलो सकाळी. रजिस्ट्रेशनची वेळ होती 8 वाजताची. आम्ही 7 वाजता 1 तास आधी तिथे. ओके. धड आम्हाला माहित नाही, ते नवीन गाव आमच्यासाठी. मग गेलो तिथे रजिस्ट्रेशन केलं. मग प्रेझेंटेशन पहिलं पोस्टर लेवल असते. मग पोस्टर लेवलला प्रेझेंटेशनला आपण जे चार्ट तयार करतो बॅनर, तो आम्ही बॅकग्राऊंडला लावून घेतला आमच्या मागे. मॉडेल तयार केला असेंबल करून आणि थांबलो. मग ज्युरीज आले, ज्युरीजला त्यांनी त्याच्यावर क्वेरी चालू केली, एक्झॅक्ट काय आहे, कसं वर्क होत आहे, क्वेश्चन आन्सरिंग झाली. त्यांना आवडलं, पण त्यामध्ये माझा वेळेस थोडा प्रॉब्लेम झाला की माझं ऍक्च्युअली जे प्रोडक्ट होतं ते त्या टायमाला चाललं नाही. अच्छा. मला समजा नेमकं कसं काय करू. मग माझे जे गाईड आले होते तिथे त्यांनी मला ते सांगितलं, नको काय काळजी करू नकोस, तू शांत घे थोडं, त्याच्यावर वर्क करूया काहीतरी. मग तोवर ड्युरेज पण मला म्हणले त्या टायमाला, काय नाही एक काम कर, आम्ही शेवटी तुझ्याकडे येऊन जातो, आमचा तुझा आवडला मॉडेल, तोपर्यंत तू तुझं काय चुकलं किंवा काय करेक्शन ते करून घे आणि आम्हाला दाखवली. हा म्हणलं चालेल सर. मग घाबरत घुसलो, कारण डोक्यात एन्झायटी अशी चालू की नेमकं काय झालं, कारण पूर्ण एम्बेडेडचा पार्ट नेमकं कोड चुकला की मग त्याचं वायरिंग चुकलं, काय एक्झॅक्ट समजा. मग फॉल्ट हा झाला की बॅटरी सप्लाय मला जॉईन करताना चुकला होता, प्लस निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं. मग त्यामुळे तिथे प्रॉपर हे होईना गेलं. मग त्याच्यावर सोल्युशन, त्याला नीट कनेक्शन दिले, पुन्हा कोड एकदा क्रॉस चेक करा म्हणून अपलोड केला, सगळं व्यवस्थित झालं. आणि नंतर पुन्हा ज्युरी आले माझ्याकडे. खरं म्हणायचं त्या दिवशी जो फेस केला ना मी लाईफ मध्ये कधी विसरणार नाही. ते ज्युरीजनी पण मला सपोर्ट केला. प्रेझेंटेशन झालं. मग रात्री रिटर्न येताना आशा सोडून दिली की माझं काही सिलेक्शन होत नाही. निघालो आम्ही बार्शीला यायला. मग मेंटॉर म्हणायचे, आमचे जे गाईड होते ते म्हणायचे, काय नाही तुझा प्रोजेक्ट आवडला तर ना होतोय तुझं, नको काळजी करू. पण माझ्या मनातच की नाही होणार सर, त्यांना आवडलेला पण इथं चुकलं होतं माझं, त्यामुळे वेळेचा कन्झ्युम जास्त झाला, त्यांना आवडणार नाही. आणि बस मधून आम्ही निम्म्या वाटत आलो वैराटपर्यंत जवळजवळ. आलं की मेसेज पडला शॉर्टलिस्टचा की एवढं सिलेक्ट झाले. त्यात नंबर होते ना आपले, तिथे आयडेंटिटी आपण शो करत नाही कोणत्या कॉलेजचा आहे किंवा त्याचं नाव काय. एक आपला रजिस्टर नंबर दिला जातो, त्यानुसार आपले सिलेक्शन दिसून. मग तिथं मी काय बघितलीच नाही, जो समोर होता माझा मेकॅनिकल सिलेक्ट, त्यानं चेक केलं. मला तुझं झालं म्हणलं, तू सिलेक्टेड आहे. मी खरं सांगतो, मला हसू फिरूड समजा, इतका आनंद व्हायला लागला. त्यात पुन्हा झालो सिलेक्ट, आवडला माझा. सेकंड राऊंडला जातो, कॉलेजचं थोडंफार माझ्याकडून इम्प्रेशन चांगलं पडले, तुम्हाला चांगलं वाटायला लागलं आणि त्याचं पण सिलेक्ट झालं. आम्ही दोघं सेकंड राऊंडला सिलेक्ट झालो. मग दुसऱ्या दिवशी डे सेकंड गेलो, तिथे होतं पीपीटी रूम, म्हणजे आपलं जे पीपीटी आहे प्रेझेंट करायचं. प्रेझेंट करू. बरोबर. मग प्रेझेंटेशनला पण डिपार्टमेंटचं वेगळं, माझं वेगळं. मग प्रेझेंटेशनला थोडं
काय म्हणतात टफ राहतं. हा तिथं जे आपण काल बोललो ते डबल न म्हणता त्यात अजून इम्प्रुव्हमेंट काय केली आहे का, त्यात तुझं वर्किंग मॉडेल किंवा काय असेल ते सांगायचं. हायलाइट केले जातात. मग ते करताना मग विषय हा झाला की ज्युरियसला अजून एक प्रोडक्ट थोडासा सिमिलर होता, तो आवडला. ओके मग त्याच्यावर जास्त वेळ डिस्कस चालू झालं. मग त्यात माझा नंबर आला, मी गेलो, थोडा टाइम कमी लागला मला आणि मी बसलो आणि 3:30-4 वाजता रिझल्टची अनाउन्समेंट झाली की रिझल्ट लागणार हा. आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन. मग आम्ही जाऊन बसलो, हार मानून गेलो. मी म्हटलं आता काय झालं म्हणजे अजून नसते, आपण हार मानून बसूया. हार मानली, मी सोडून दिली अशा. मग अनाउन्समेंट चालू झाली ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, त्यात 3rd प्राइज पासून युजी कॅटेगरी मध्ये चालू झालं. बरोबर. मग 3rd प्राइज MIT परत बार्शी. मी बघायला लागलो काय एक्झॅक्ट कोण आहे, कारण मी नाहीये, मला माहिती. पुन्हा नाव आलं श्यामकिशोर शिंदे, प्लीज कम ऑन स्टेज. लाईफ मधलं माझं सेकंड अचिव्हमेंट आहे जे मी प्रोजेक्ट मध्ये खरंच केले काहीतरी. मग त्यात मी पुन्हा स्टेजवर गेलो, तिथं ती ट्रॉफी घेतली. मग पुन्हा जाताना ज्युरीजनी फीडबॅक दिला की तुझं प्रोडक्ट आम्हाला खूप आवडले, तू मार्केटमध्ये आणलं तर खूप फायदा होईल. खूप फायदा होईल. मग त्याच्यावरनं माझं मग मी एक डिसाईड केलं काही पण होतं, आपण हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचा, शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायचे. मग मार्केटमध्ये काही सोल्युशन असे पण होते की जे कॉस्टली. बरोबर. माझं बजेट मला सँक्शन करायचं होतं. मग मी जे केवडकर सर आहेत कॉलेजचे त्यांच्याशी भेटलो, त्यांनी मला गाईड केलं. त्यांनी म्हणले एक काम करतो, प्रोडक्ट चांगले, ते सेलिंग प्राइस वगैरे किती जाते ते सांग मला एक्झॅक्ट एस्टिमेट कॉस्ट, त्याच्यावर आपण सांगू. बरोबर. मग माझं कॉस्ट जात होतं 15,000 रुपये हा. ऑल रोवर. मग सेलिंग प्राइस जरी म्हणलं तरी 20,000 आणि ते शेतकऱ्याला अफोर्डेबल होतं. मग त्यावरनं डिसाईड केले की हा आपण याचा स्टार्टअप चालू करूयात. गुड. मग पहिली फेज मी इरिगेशन मध्ये केली. सो मग सेकंड आविष्कारच्या टाइमाला प्रथमेश माझ्यासोबत होता, गणेश पण माझ्यासोबत होता. मग त्या टाइमाला रजिस्ट्रेशन झालं, किस्सा हा झाला की रजिस्ट्रेशन झालं, प्रेझेंटेशन झालं, तर थोडं टफ कॉम्पिटिशन गेलं. पण पहिल्या राऊंडला लिस्टची आतुरता राहतेच. हो. ते मला माहित होतं की काहीतरी होईल नाही होईल ते बघूयात. पण हे दोघं नवीन होते. त्यात गणेशचं असं झालं, गणेशने त्याचा जो रिसर्च पेपर आहे ज्युरीजला आवडला आणि त्यानं दिला त्यांना. तो पेपर गेला, तो असा रडत होता की माझं बघ मी हारलो सगळं, माझ्याकडनं काय होईना. आणि रिसेंटली त्यानं मला पण असं पण सांगितलं की त्याचं थोडस वैयक्तिक पर्सनल झालं होतं थोडं ब्रेकअप टाइम मध्ये. मग आपण ह्या भानगडीत नवीन, त्यामुळे काय समजा प्रथमेश मी त्याला हँडल करतोय की बाबा तू नको धीर धर, काय होत तुझं होतंय. 7 वाजेपर्यंत रिझल्ट काय लागला, थोडा उशिरा लागला, आमचं आम्ही सोडून दिलं, आमचं लागेल ना लागेल. पण ह्याचा पहिला बघितला की बाबा तुझा लागलंय, तुझं लेट झाला. तेव्हा कुठे हा शांत झाला, नाही तर आमच्या डोक्यात हेच काहीतरी याचं की काहीतरी डोक्याला ताण घेऊन डिप्रेशन मध्ये जाईल, ह्याला नको तसं होऊन जाईल, आपल्या भरोशावर आलेला नाही, एवढं नको त्याला व्हायला. कसं बस त्याला फेस करत करत सेकंड राऊंडला आम्ही दोघं गेलो. मग पुन्हा स्टेट लेवलला हा गेला. सही. गुड. प्रथमेश, Ganesh, and Kishore, I really like the people you are taking efforts in this age now. It is really challenging and difficult. First म्हणजे की यासाठी लागणारा रिसर्च, यासाठी लागणारी टीम, यासाठी लागणारा ॲडिशनल मोटिवेशन. बिकॉज यू पीपल आर ऑलरेडी स्टडिंग, यू हॅव लॉट्स ऑफ अकॅडमिक्स लोड, यू हॅव ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज, असाइनमेंट आहेत, होमवर्क आहे, एक्झाम्स आहेत, MCQ एक्झाम आहेत, हो ना. तुमच्या थिअरी एक्झाम आहेत, कोणाला बॅक राहिला तर बॅक द्यायचा असेल, एक्स्ट्रा करिक्युलर आहे, तुमचं स्पोर्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या करत असताना तुम्ही या गोष्टी करताय. खरंच आय रिअली हॅपी की यू पीपल आर डुईंग ग्रेट वर्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सोसायटीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय. अँड स्पेसिफिकली द टॉपिक्स व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव बीन सिलेक्टेड, की ऑफकोर्स एव्हरी कंपनी, एव्हरी स्टार्टअप फॉर बिझनेस, Yes, sir. अँड बिझनेस दॅट इज नथिंग बट अ प्रॉफिट. पण तुमचा जो थिंकिंग आहे, तुमची जी थॉट प्रोसेस आहे की शेतकऱ्यांकडे तेवढे पैसे असू शकत नाहीयेत, किंवा येस सगळ्या शेतकऱ्याकडे असू शकत नाहीयेत, आणि त्यांच्यासाठी कसं सोल्युशन देता येईल, तुम्ही जे वर्क करताय त्याला खरंच माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. मला एक लास्ट प्रश्न की व्हॉट इज द रोल ऑफ MIT कोरल स्टाफ और कॅम्पस फॉर युअर ओन डेव्हलपमेंट? ऍक्च्युली सर सांगायला गेलं तर सगळं श्रेय म्हणजे एवढं क्रेडिट आहे माझ्याकडलं सगळं कॉलेजच्या नावाने. कारण रात्रंदिवस मी जेव्हा पण मला काही प्रॉब्लेम यायचे त्या टाइमला मी मेंटॉरला असेल, इव्हन प्रिन्सिपल सरांनी सुद्धा मला खूप मदत केली. म्हणजे तिकडे नवीन आम्ही जात होतो स्टेट लेवलला, त्या टाइमला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या असेल, किंवा समोर भेटून बोललेले असतील, किंवा नको काय घबरो आहे आपल्या माहिती सोबत, कुठं काय प्रॉब्लेम येईल फक्त सांग, आपण ते सॉल्व्ह करू.
सो प्रत्येक गोष्टीत आपले जो स्टाफ आहे किंवा इव्हन जे कलिग आहेत आपले ते सगळ्यांनी खूप मदत केली. प्लस टीम वर्क जे असेल तिथं ते असं शिक्षकच म्हणून कधीच राहिले नाही, एक ऍज अ फ्रेंड गुड फ्रेंड टाईप मध्ये राहिले. त्यांनी खूप मदत केली, सहकार्य केलं. त्यावरून आज आम्ही स्टेट लेवलला गेलो, तिथे आपलं कॉलेज रिप्रेझेंट झालं. गुड सो गुड. ऑल ग्रेट टू गणेश. सो माझी गोष्ट झाली. सो मी विचार केला न्यूरोवॉसला बनवायचा हे 12वीला असताना, पण जेव्हा मी काम चालू केलं कॉलेजमध्ये आला होते. ओके. सो यू गॉट मी- सपोर्ट फ्रॉम कॉलेज. येस येस, कारण मला माहिती मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचंय, बट ते करू कसं, हा. नो आयडिया. रिसर्च केले पण त्याला इम्प्लिमेंट पुढे करू कसं, नो आयडिया. सो मी असे लेक्चर करत गेलो तसं मला आयडिया आली की हे आपण ह्याला याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो, हे करू शकतो. आणि तसं करत मला अजून इम्प्रूव्ह करत गेलो. असं माझा डिव्हाइस तयार झाला. अँड स्टाफची हेल्प म्हटलं, सो सगळ्यात जास्त मदत मला माने सरांनी केली. गुड. एक सीन असं झाला की मला हार्डवेअर मी तयार केलं, पण त्यासाठी सॉफ्टवेअर लागणार होतं. त्यावेळेस माझ्याकडे लॅपटॉप नव्हता. तो मी सरांकडे गेलो, सरांना म्हटलं सर मला शनिवार रविवार 2 दिवस एक पीसी अलॉट करून द्या कॉलेजमध्ये, कारण मंडे पासून म्हणजे मी रेग्युलर माझे कॉलेज करत जाईल. गुड. तर सर म्हटले ठीक आहे करून देतो तुला ते अलॉट. आणि सेकंड गोष्ट झाली, सो आमची एचओडी मॅडम माळे मॅडम, सो ज्यावेळेस आमचा आविष्कार इव्हेंट होता त्यावेळेस माझे युनिव्हर्सिटीचे पीओ होते. तो एचओडी मला म्हटली की तू जा, टेन्शन नको तिकडचं, ज्यावेळेस तू आविष्कारून येशील त्यावेळेस तू तिन्ही पण पीओ आरामात येऊन टाक, नो टेन्शन. सो ही मला एक मदत झाली मोठी खूप, नाही तर मी आविष्कारला जाऊन नव्हतो शकलो. प्रथमेश. तर सर माझ्या बाबतीत असं आहे की माझ्या इनोव्हेशनच्या जर्नीमध्ये प्रॉब्लेम्स कडे बघण्याचा व्ह्यू माझा मग केवडकर सरांनी बदलला. त्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम्स हे प्रॉब्लेम्स म्हणून आपण त्रास करून घेण्यापेक्षा त्या प्रॉब्लेम्स थ्रू आपण आपल्यासाठी काहीतरी चांगलं करू शकतो आणि समाजासाठी पण काहीतरी चांगलं करू शकतो. तर ते झाल्यानंतर त्यांच्यामुळेच मी इनोव्हेशनच्या जर्नीमध्ये येऊ शकलो. आणि जसं मी आविष्काराला स्टेट लेवलला आता गेलो होतो, पण कॉम्पिटिशनच्या 2 दिवस आधीपर्यंत मी आविष्कारला जाणार माझ्या मनातच नव्हतं. एक दिवशी सृष्टी राऊत मॅडमला स्वतः आले आणि म्हणाले की तू कॉम्पिटिशनला का पार्टिसिपेट करत नाहीस. तर मी म्हणलं की तिथं फिजिकल प्रोटोटाईप लागतं, माझ्याकडे फिजिकल प्रोटोटाईप नव्हतं. तर त्या म्हणल्या मग तू का बनवत नाहीस. मी म्हणलं की अकॅडमिकचा आता लोड खूप आहे आणि त्याला थोडा फंड पण लागेल. तर तेव्हा मला माने सरांनी फंड अवेलेबल करून दिला आणि अकॅडमिकच्या लोड पासून पण मला थोडं सूट दिली. नंतर मग कॉलेजचं जे वर्कशॉप आहे ते मला अवेलेबल करून दिलं. तिथं हमीदभाई म्हणून जे त्यांनी मला खूप हेल्प केली प्रोटोटाईप बिल्डिंगसाठी. नंतर अभिजित पवार सरांनी मला म्हणजे जे व्हिज्युअलाइज डिझाईन्स असतील त्या तयार करून दिल्या. तर मला असं वाटतं की कॉलेजच्या हे स्टाफने जर अशी हेल्प केली नसती, नंतर वेळापूर सरांनी पूर्ण इलेक्ट्रॉनिकच्या सर्किट्स वगैरे मध्ये स्वतःहून हेल्प केली, कंपोनेंट्स मला आणून दिले. ओके. ही जर हेल्प त्यांची मिळाली नसती तर मी माझं प्रोटोटाईप बिल्ड करू शकलो नसतो किंवा मला ही जर्नी अवघड वाटली असते आणि मी गिव्ह अप केलं असतं. पण त्यांच्याकडनं कॉन्स्टंट सपोर्टमुळे मला असं वाटलं की ही जर्नी म्हणजे प्रॉब्लेम्स अवघड आहेत पण करायला मजा येते, त्यामुळे यामध्ये काहीतरी करिअर करायचा विचार माझ्या मनात आला. Good, good. So MIT has supported you. Yes, sir. ग्रेट. सो तुम्ही पाहिलं असेल यांची जर्नी. MIT मधील हे चॅम्प्स आहेत आणि असे बरेच आहेत. हे सॅम्पल आहेत आपल्या समोर. प्रोबेबली नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण असे अजून काही चॅम्प्स समोर आणणारच आहोत. कनेक्ट करा MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी यूट्यूब चॅनलला. सबस्क्राईब करा. आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही शेअर करा, त्यांनाही मोटिवेशन मिळेल. So they will also become an champ and they will also try to resolve the problems of the society, farmers, etc. Thank you.